सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इरफान केडिया हे उमेदवार रिंगणात उतरले असून प्रभाग क्रमांक 9 मधून ते निवडणूक लढवत आहेत। याबाबत ते काय म्हणालेत पहा। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सुकुमार वांजुळे। मी मोहम्मद इरफान अशरफ केडिया। मी वार्ड क्रमांक 9 मध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 होणारी निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षातून निवडणूक लढत आहे आणि हे मी केवळ मुस्लिम समाजाचा नसून किंवा मुस्लिम समाजाचा आहे, पण मी मुस्लिम समाजाबरोबर पण आहे आणि त्याबरोबर आपले बहुजन आंबेडकरी वादविचारचे बंधुत्व आणि न्याय विश्वास ठेवणारे नेतृत्व म्हणून मी काम करत आहे। या वार्डामध्ये विकासाची खूप गरज आहे। आतापर्यंतचे जे नगरसेवक होते त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे, जनतेचा विकास केलेला नाही आणि नगरसेवकचं काम म्हणजे फक्त गटर, रस्ते आणि पाणी किंवा लाईट हे नसून लोकांच्या स्वतःच्या रोजगार आणि आरोग्यासाठी लागणारे जे काही योजना आहेत सरकारी मार्फत ते पण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम एक नगरसेवकचं आहे। आणि मी सर्वांना 9 नंबरचे माझे जेवढे पण मतदाता आहेत त्यांना मी सर्वांना एक विनंती करतो की या 5 वर्षासाठी मला एकदा त्यांनी संधी द्यावी। नक्की या संधीचं मी सोनं करणार आणि जे नगरसेवकचे काम आहेत, खरं काम नगरसेवकचे जे आहेत ते सर्व काम मी लोकांपर्यंत पोचवणार। आणि माझा चिन्ह आहे गॅस सिलेंडर। येत्या 15 तारखेला मला 9 नंबरचे जेवढे पण माझे मतदाता आहेत त्यांना विनंती आहे की मला गॅस सिलेंडरवरती चिन्हावर बटन दाबून मला निवडून आणायचं। जय हिंद, जय भीम।